प्रकारचे धागेदोरे आता शिर्डीत पाहायला मिळतात। शिर्डीतील एक भूखंड आरोपी अशोक खरात याच्यासह शिर्डीतील काही स्थानिकांच्या नावे असल्याचं कळतंय। ही सगळी संपत्ती सामायिक असल्याचं उघड झालंय। आरोपी खरात याच्या ट्रस्टवरती शिर्डीतील काही ट्रस्टी सुद्धा आहेत। मंत्री विखे पाटलांनी आता ट्रस्टींनाही चौकशीसाठी ताब्यात घ्यावं असं म्हटलेलं आहे। तर दुसरीकडे एसआयटी टीम शिर्डीत येण्याची शक्यता आहे। एकंदरीतच आपण पाहतोय कॅप्टन खरात प्रकरणाचे धागेदोरे आता शिर्डीपर्यंत गेलेत। शिर्डीमध्ये सुद्धा याने एक भूखंड जमीन जी आहे ती खरेदी केली आहे। मात्र ही जमीन शिर्डीतील काही स्थानिक नागरिकांसोबत म्हणजे सामायिक पद्धतीने त्याने खरेदी केल्याचं कळतंय आणि यानंतर आता शिर्डीचे काही ट्रस्टी सुद्धा त्याच्या सोबत असल्याचं कळतंय। असा एक दावाही केला जातोय। मंत्री विखे पाटलांनी याची गंभीरता लक्षात घेऊन ट्रस्टींनाही चौकशीसाठी ताब्यात घ्यावं असं म्हटलेलं आहे। त्यामुळे पाहावं लागणार आहे नेमक्या कोणकोणत्या ट्रस्टींची नावं यात पुढे येत आहेत, त्यांच्यावरती कारवाई होतीये का, तपास होतोय का, चौकशी होतीये का। आणि दुसरीकडे एसआयटीची टीमही आता शिर्डीत येऊ शकते। सुनील दवंगे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। सुनील, एसआयटी सुद्धा शिर्डीत येण्याची शक्यता आहे, काही ट्रस्टींची नावं समोर येत आहेत, कसा तपास सुरू आहे? नक्कीच वैष्णवी, आपण जर बघितलं तर 18 फेब्रुवारीला हा सर्वात प्रथम पहिला गुन्हा जो आहे तो शिर्डी पोलीस दाखल झालेला होता। त्यानंतर जो नीरज जाधव जो आहे, जो कॅप्टन खरात म्हणजे उर्फ आरोपी अशोक खरात याचा तो ऑफिस बॉय होता, त्याला अटक झाली नाही आणि त्यानंतर हे प्रकरण प्रथम बाहेर आलंच नाही। मात्र यानंतर जेव्हा नाशिकमध्ये या सर्व प्रकरणात गुन्हा दाखल झाला आणि बाहेर आल्यानंतर जेव्हा शिर्डीचं प्रकरणही समोर आलं, तेव्हा आता नीरज जाधव जो आहे त्याचा शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल आहे, तेव्हा नीरज जाधव याला देखील शिर्डीमध्ये आणलं जाऊ शकतं आणि त्याचबरोबरीनं एसआयटी टीम जी आहे ती शिर्डीमध्ये येऊ शकते, कारण शिर्डीमध्ये त्याची जो आरोपी आहे त्याची मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी भूखंड आणि प्रॉपर्टी असल्याचं देखील समोर येत आहे। काही हॉटेलमध्ये देखील त्यांनी भागीदारी केल्याचं समोर येत आहे। या अनुषंगाने अधिक तपास करण्यासाठी एसआयटीची टीम जी आहे ती शिर्डीमध्ये येऊ शकते, कारण की त्याचं जे ट्रस्ट आहे त्या ट्रस्टवर शिर्डीतील काही मंडळी देखील ट्रस्टी आहे आणि शिर्डीमध्ये त्याचा मोठा भक्त परिवार देखील होता, जो वारंवार त्याच्याकडे जात होता किंवा जो होता तो देखील यांच्याकडे येत होता। त्यामुळे पाहावं लागणार आहे की शिर्डीमध्ये सुद्धा यांच्या भक्त परिवाराचे धागेदोरे आहेत का आणि त्या माध्यमातून अजून काही अपहार याने केलेत का, या संदर्भातली अपडेट आपल्याकडनं घेत राहू। एसआयटी जेव्हा दाखल होईल तेव्हा कशी कारवाई होती त्याचे अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद सुनील।